महाराष्ट्रात लवकरच दिव्यांग विद्यापीठाची स्थापना होणार आहे आणि या विद्यापीठासाठी 15 सदस्यांच्या समितीची घोषणा करण्यात आली आहे। 2 महिन्यात समितीकडून शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे। तर महत्त्वाची आपण बातमी सध्या पाहतोय, महाराष्ट्रात लवकरच दिव्यांग विद्यापीठाची स्थापना होणार आहे आणि 2 महिन्यात समितीकडून शासनाला अहवाल सादर सुद्धा करावा लागणार आहे। विद्यापीठासाठी 15 सदस्यांच्या समितीची सुद्धा या संदर्भात घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। तर 2 महिन्यात समितीकडून शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे। 2 महिन्याचा कालावधी यासाठी देण्यात आलाय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओमकार बाबे सध्या आपल्या सोबत आहेत। ओमकार, सध्या महाराष्ट्रात लवकरच दिव्यांग विद्यापीठाची स्थापना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, काय माहिती मिळते? अगदी खरं आहे, लवकरच राज्यभरात एक दिव्यांग विद्यापीठ सुरुवात व्हावी या संदर्भात राज्य सरकारकडून हालचाली सुरू होत्या। वेगवेगळ्या फॅसिलिटीज दिव्यांग बांधवांना लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अध्यापन असेल किंवा त्यांना शिकवण्याच्या वेगवेगळ्या मूल्यमापन पद्धती असतील, या गोष्टी सोयीस्कर कशा होतील आणि दिव्यांग विद्यार्थी जे वेगवेगळ्या राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विखरलेत, तर यांच्या संदर्भातला जो अभ्यासक्रम असेल किंवा आता ते ज्या ज्या ठिकाणी शिक्षण घेतात अशा सगळ्यांना एक कंबाईन करून युनिव्हर्सिटी स्थापन व्हावी असा प्रस्ताव होता। त्या प्रस्ताव संदर्भात आता एक समिती स्थापन करण्यात आली। 15 जण वेगवेगळे लोक असतील आणि माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे। 2 महिन्यात अहवाल सादर होईल आणि कदाचित फेब्रुवारीमध्ये जे अधिवेशन घेतलं जाणार आहे त्या अधिवेशनात या सगळ्या संदर्भाचा एक फायनल ड्राफ्ट करून याची घोषणा होऊ शकते। नक्कीच ओमकार, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।